C++ मधील ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आणि प्युअर व्हर्च्युअल फंक्शन वरील पाठात आपले स्वागत. यात शिकणार आहोत ऍब्स्ट्रॅक्ट क्लास, प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू. ह्या पाठासाठी उबुंटू ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 1110 आणि G++ कंपायलर वर्जन 461 वापरू. प्रथम ऍब्स्ट्रॅक्ट क्लास बद्दल जाणून घेऊ. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास हा नेहमीच बेस क्लास असतो. त्यामध्ये किमान एक तरी प्युअर व्हर्च्युअल फंक्शन समाविष्ट असते. ऍब्स्ट्रॅक्ट क्लासचा इन्स्टन्स बनवता येत नाही. आता प्युअर व्हर्च्युअल फंक्शन पाहू. प्युअर व्हर्च्युअल फंक्शनला स्वतःची बॉडी नसते. हे बेस क्लासमध्ये डिफाईन करता येत नाही. हे असे घोषित करतात: virtual void virtual function name is equal to 0. डिराइव्ह्ड क्लासने हे फंक्शन ओव्हरराईड करणे आवश्यक असते, अन्यथा कंपायलर एरर देतो. डिराइव्ह्ड क्लासमध्ये फंक्शनची कार्यवाही सांगितलेली असते. त्याचे उदाहरण पाहू. मी एडिटरमध्ये कोड टाईप करून ठेवला आहे. तो उघडू. abstract.cpp हे फाईलनेम आहे. ह्या उदाहरणात दोन संख्यांची बेरीज आणि वजाबाकी समाविष्ट आहे. कोड समजून घेऊ. iostream ही हेडर फाईल आहे. येथे std नेमस्पेस वापरू. येथे ऍब्स्ट्रॅक्ट इंटरफेस क्लास घोषित केला आहे. आपल्याकडे पब्लिक स्पेसिफायर आहे. यात नंबर्स नावाचे व्हर्च्युअल फंक्शन घोषित करून त्याला 0 ही प्राथमिक व्हॅल्यू दिली. आपल्याकडे एक नॉन व्हर्च्युअल फंक्शन आहे. a आणि b ही दोन इंटिजर व्हेरिएबल्स आहेत. येथे इनपुट फंक्शन ऍक्सेस करू. ह्यात a आणि b च्या व्हॅल्यूज घेऊ. हा एड नावाचा डिराइव्ह्ड क्लास आहे. त्याला ऍब्स्ट्रॅक्ट इंटरफेस ह्या बेस क्लासचे गुणधर्म मिळाले आहेत. येथे नंबर्स हे फंक्शन ओव्हरराईड करू. ह्यात a आणि b ह्या दोन संख्यांची बेरीज करू आणि तो रिझल्ट सम या इंटिजर व्हेरिएबलमध्ये संचित करू. नंतर रिझल्ट प्रिंट करू. येथे सब हा आणखी एक डिराइव्ह्ड क्लास आहे. त्यालाही ऍब्स्ट्रॅक्ट इंटरफेस ह्या बेस क्लासचा वारसा मिळाला आहे. त्यामध्ये पुन्हा नंबर्स हे फंक्शन ओव्हरराईड करू. येथे a आणि b ह्या दोन संख्यांमधील फरक काढू. नंतर तो प्रिंट करू. हे मेन फंक्शन आहे. येथे obj1 हे एड फंक्शनचे ऑब्जेक्ट बनवले आहे. obj1 ऑब्जेक्टद्वारे इनपुट आणि नंबर्स ही फंक्शन्स कॉल करू. obj2 हे सब ह्या क्लासचे आणखी एक ऑब्जेक्ट बनवले आहे. पुन्हा obj2 ह्या ऑब्जेक्टद्वारे दोन्ही फंक्शन्स कॉल करू. हे रिटर्न स्टेटमेंट आहे. प्रोग्रॅम कार्यान्वित करू. टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि टी की एकत्रितपणे दाबा. कंपाईल करण्यासाठी टाईप करा g++ स्पेस abstract.cpp स्पेस -o स्पेस abs. एंटर दाबा. टाईप करा $abs. एंटर दाबा. असे दिसेल. एंटर दी नंबर्स. मी 9 आणि 4 देत आहे. सम इस 13 असे आऊटपुट दिसेल. एंटर दी नंबर्स असे दिसेल. मी 8 आणि 3 देत आहे. डिफ इस 5 असे आऊटपुट दिसेल. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. स्लाईड्सवर जाऊ. थोडक्यात या पाठात शिकलो. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास, उदाहरणार्थ क्लास ऍब्स्ट्रॅक्ट इंटरफेस. प्युअर व्हर्च्युअल फंक्शन, उदाहरणार्थ virtual void numbers is equal to 0. असाईनमेंट म्हणून स्टुडंट हा ऍब्स्ट्रॅक्ट क्लास बनवा. इन्फो हे प्युअर व्हर्च्युअल फंक्शन बनवा. फंक्शनमध्ये विद्यार्थ्याचे नाव व रोल नंबर घ्या. मार्क्स आणि स्पोर्ट्स हे दोन डिराइव्ह्ड क्लास बनवा. मार्क्समध्ये 3 विषयांचे मार्क्स स्वीकारा. स्पोर्ट्समध्ये खेळात मिळवलेले मार्क्स स्वीकारा. सर्व मार्कांची बेरीज करा. नंतर रिझल्ट हा आणखी डिराइव्ह्ड क्लास बनवा. ह्यात विद्यार्थ्याचे नाव व रोल नंबर आणि एकूण मार्क्स दाखवा. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.